हॅलो एव्हरीवन, तर आज आहे सुट्टी, तर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्यासोबत राजस्थानला. तर आज आपण बघणार आहे राजस्थानची ट्रॅडिशनल रेसिपी जोधपुरी काबुली पुलावची रेसिपी. अगदी सोपी आहे करायला. प्रत्येकजण पुलाव करत असतो, करण्याची सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते, त्यानुसारच त्या पुलावची टेस्ट डिपेंड करत असते. ही पण तशीच एक रेसिपी आहे, अगदी सोपी आहे, ट्रॅडिशनल आहे. नक्की ट्राय करून बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सुरुवातीला करायचं माहिती आहे का, आपल्याला गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला फ्लावर जे आहे, फुलगोबी, ती छान मस्त तळून घ्यायची आहे, पूर्ण शिजवूनच घ्यायची आहे. फ्लावर नंतर आपण बटाट्याचे मोठे मोठे काप केले आहे, ते पण आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचे, तळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण शिमला मिरची तळून घेणार आहे तेलामध्ये छानपैकी. तसंच आपण परसबी आणि गाजर पण तळून घेणार आहे. हे सगळं वस्तू तळल्या गेलं की आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता मोठे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे, तुम्ही साधे ब्रेडही घेऊ शकता. त्या ब्रेडचे काप जे आहेत आपल्याला मस्तपैकी क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आताच तेलामध्ये टाकणार आहे आपण बारीक पातळ कट केलेला लांब लांब कांदा टाकायचा आहे, ते पण छान फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी ब्राऊन करू नका, नाहीतर कांदा जो आहे तो कडू लागू शकतो. नंतर एक मोठं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे पॅन घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बेसिक असे खडे मसाले टाकायचे आहे, म्हणजे जिरं, मिरे, लवंग, लहान विलायची, मोठी विलायची, दालचिनी, तेजपान, स्टारफूल आणि जे मसाले आहेत आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहे. आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, ती छान शिजवून घ्यायची आहे. कच्चं पण पूर्ण काढून घेऊन त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरवी मिरची. त्यामध्ये काही पिकल्या मिरच्या होत्या लालवाला, मी ते पण टाकलेले आहे. ते छान शिजवून घेऊन त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आता यातनी बेसिक मसाले टाकायचे आहे, म्हणजेच हळद, तिखट, गरम मसाला, पुलाव मसाला, मीठ, आमचूर पावडर आणि सोबतच टाकणार आहे आपण कसुरी मेथी. आपल्या पुलावच्या आकार अकॉर्डिंग टाकायचं आहे सगळं. नंतर हे मसाले तेलामध्ये परतून घेऊन त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही. दही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी टाकूया आपण मसाला शिजण्यासाठी. आता तेलसर टोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकणार आहे. आपण दह्याचा वापर केला आहे, तर टेस्ट बॅलन्ससाठी साखर मस्ट आहे, बिलकुल साखर कीप करू नका. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तळलेल्या भाज्या. आता हे मस्त परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. एक छान अशी भाजी करायची आहे टेस्टी आपल्याला. किती सुरेख असा कलर आलेला आहे बघा, खमंग असा वास उठलेला आहे. याला आणखी आपला खमंग बनवायचा आहे, तर यामध्ये आपण टाकणार आहे तळलेला कांदा. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचे आहे आणि एक मोठी वाफ काढायची आहे आपल्याला. वाफ काढल्यामुळे काय होतं, त्याला खमंगपणा येतो. इकडे मी काय केलं होतं माहिती आहे का, भात जो आहे मोठ्या भांड्यामध्ये घेऊन जास्त पाणी टाकून भात जे आहे मीठ आणि तेल टाकून छान बॉईल करून घेतला होता आणि पाणी निथळून घेतलं होतं. आता भातामध्ये आपण टाकलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर. चिकटपणा करायचा नाही, भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भातामध्ये. डाळिंबाचे दाणे टाकायचे आहे, याला पण छानपैकी आपल्याला भातामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. डाळिंबामुळे भात आपल्या पुलावाला ना खूप छान स्वाद येतो. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे, इकडे वाफ देऊन पण झाली होती बघा. त्याला छान तेल सुटलेलं आहे. एकदा भाजी परतून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून ती बुडी लागली नाही पाहिजे. आज कमी करायची आहे. आता यावर टाकायचं आहे आपल्याला भात आपण जो तयार करून घेतला आहे, कोथिंबीर आणि डाळिंब टाकून तो भात टाकायचा आहे. व्यवस्थित ते पसरून घ्यायचं आहे. त्यावर टाकायचा आहे आपल्याला तळलेला कांदा आणि टोमॅटोचे काप केले आहे मी गोल, ते रचणार आहे. जसं व्हिडिओ दाखवला तसं तुम्ही रचून घ्या. आता झाकण ठेवायचं आहे यावर आणि एक मस्त परत वाफ काढायची आहे. हे जे वाफ सांगितलं आहे काढायला मी, ते खूप मस्त आहे. यामुळे आपल्या पुलावाला खूप छान टेस्ट येते. तोवर एका वाटीमध्ये मी घेतलेली आहे, दुधावरची साय असते ना, ती घेतलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दही घेतलं तरी चालते. थोडी घट्ट होती त्यामुळे मी पाणी टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे. तुमच्याकडे जर कलर असेल आर्टिफिशियल तुम्ही ते घेऊ शकता. मी कलरच्या ऐवजी हळदीचा वापर केलेला आहे. आता हळदीचं दूध आहे ते आपल्याला, म्हणजे साय जे आहे ते आपल्याला भातावर टाकून घ्यायचे आहे, जसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे. आता परत त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि परत एक आपल्याला वाफ काढायची आहे. तो टोमॅटो नरम पडायला लागलं काय करायचं आहे माहिती आहे का, ते सगळं मिक्सचर करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. बुडापासून व्यवस्थित अलगद करायचं आहे हलक्या हाताने. तांदूळ तुटले नाही पाहिजेची काळजी घ्यायची आहे आपल्याला. आता परत त्याला मिक्स केल्यानंतर एक वाफ काढायची आहे. परफेक्ट असा आपला जोधपुरी
काबुली पुलाव तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्या आवडत्या सलाद बरोबर किंवा आचार बरोबर, लोणच्या बरोबर, चटणी बरोबर सर्व करायचं आहे. डाळिंबाने तळलेल्या ब्रेडनी याला आपल्याला गार्निश करायचं आहे. तर तुम्हाला माझा आजचा राजस्थानी प्रवास नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.